नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपण एक ट्विस्ट बघणार आहोत. नैनाला संगीताने आणि दिनकरने घरातून काढून दिलेलं असतं, त्यामुळे नैनाकडे आता शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे राहुल. नैना राहुलला बोलावून घेते आणि राहुलला म्हणत असते की राहुल, तू आता मला काहीच सांगू नको, आपण लवकरात लवकर लग्न करणार आहे आणि आपण आत्ताच मंदिरात जाऊन लग्न करतोय. परंतु राहुल मात्र या गोष्टीसाठी तयार नसतो. राहुल तिला म्हणत असतो की अगं नैना, तू जरा ऐकून घे, आपण आता लग्न नाही करू शकत. परंतु नैना फार रडत असते आणि ती म्हणत असते की आता माझ्याकडे माझ्या स्वतःचं घर सुद्धा नाहीये, तू माझ्याशी लग्न करत नाही आणि तिकडे माझे आई वडील सुद्धा मला घरात घेत नाहीये. आता तुला काहीही करून माझ्याशी लग्न करावंच लागेल आणि तेही आत्ताच्या आत्ता. नैना खूप जिद करायला लागते. त्यामुळे आता राहुलला नैनाचा फार राग येतो आणि राहुल नैनावर ओरडतो. तो नैनाला म्हणतो की हे बघ, मला नाही करायचं तुझ्याशी लग्न, ना मला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. नैना म्हणते की राहुल, काय बोलतोयस तू हे? राहुल म्हणतो की हो नैना, मला तुझ्याशी लग्न करायचं नाही आणि मी फक्त तुझा यूज केलाय ते माझ्या स्वार्थासाठी. खरं तर मला अद्वैतला धडा शिकवायचा होता म्हणून मी तुझ्यासोबत असं वागलं. नैना म्हणते की राहुल, तू हे खरं बोलतोयस? त्यावर राहुल म्हणतो की हो, आणि मला आता तुझी काहीही गरज नाही. तू तिकडे मेली तरी मला काहीही पर्वा नाही. तू आता कुठेही जा, परंतु माझ्याकडे येऊ नकोस. नैना म्हणत असते की राहुल, अरे आता मी काय करू? मला माझ्या आई वडिलांनी सुद्धा घरातून बाहेर काढले, मी आता कुठे जाऊ? मला तूच एक सहारा आहेस. परंतु राहुल तिला म्हणतो की तू कुठेही जा, मला सांगू नको, वाटलंस तर तू भीक माग आणि तुला सगळ्यात पहिली भीक मी देतो. असं म्हणून आता पैशाची भली मोठी गड्डी तो खिशातून काढतो आणि नैनाच्या अंगावर उधळतो आणि नैनाला म्हणतो की हे घे पैसे आणि कुठेही जा आणि कुठेही तुझं तोंड काळं कर, परंतु चांदेकर हाऊस मध्ये तू फिरकली नाही पाहिजे. नैनाला प्रचंड मोठा शॉक बसलेला असतो, कारण तिने हे सगळं एक्सपेक्टच केलेलं नसतं. राहुल आता तिथून निघून जातो. नैना रडत असते, सगळीकडून आता ती खचलेली असते आणि तिला आता दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आणि ती आता सुसाईड करण्याचं ठरवते. तर राहुल आता गाडीकडे निघून आलेला असतो, परंतु त्याला भीती वाटत असते की जर नैनाने माझं नाव कोणाला सांगितलं आणि जर अद्वैतला सांगितलं की तिला पळून घेऊन जाणारा मीच आहे, तर मग मात्र माझं काही खरं. अद्वैत तर मला घरामध्येच राहू देणार नाही. आणि असं सगळं समजल्यावर तो पुन्हा नैनाकडे जा. नैनाला तो म्हणतो की नैना, तू चल घरी, मी तुला कुठल्या तरी हॉटेलमध्ये ठेवतो. परंतु नैना त्याला म्हणते की नाही राहुल, आता मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाहीये. राहुल म्हणत असतो की हे बघ, मी जे बोललो ते. तेव्हा नैना म्हणते की मला माहितीये, तू जे काही बोललायस ना ते बरोबर बोल आणि मला सोडण्याचं तुझं हेच खरं कारण होतं, हेही मला समजलंय आणि तू काही काळजी करू नको. मी तुझं नाव कोणालाही सांगणार नाही, कारण कोणाला नाव सांगायला मीच इथे राहणार नाही. असं म्हणून आता नैना पुढे जाते. तर राहुलला वाटतं की चला, नैना तर आपलं काही नाव घेणार नाहीये, त्यामुळे तो बिनधास्त राहतो. राहुल आता त्याच्या घरी गेलेला असतो, तर नैना मात्र इकडे तिकडे फिरत असते. मनामध्ये आत्महत्या करण्याचेच विचार तिचे चालू असतात. परंतु एकदा शेवटी तिला कलाला सॉरी म्हणायचं. तेव्हा रस्त्यावरनं एक महिला चाललेली असते. नैना तिच्याकडनं फोन मागते, ती देते सुद्धा. तर नैना आता त्या फोनवरून कलाला कॉल लावते आणि कलाला सांगते की कला, मला माफ कर. खरं तर मी तुझ्या आयुष्यात इतके मोठे प्रॉब्लेम क्रिएट केले, तरी सुद्धा तू माझीच साथ दिलीस. आणि कला, मी खरंच तुला ओळखण्यामध्ये खूप मोठी चूक केली आहे. माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम आलेत. माझ्यामुळे तुला जो मुलगा आवडत नाही त्या अद्वैतशी तुला लग्न करावं लागलं. मी तुझी खरंच खूप मोठी गुन्हेगार आहे आणि मला माफ कर. आणि मी आता तुमच्या सोबत कधीही राहणार नाही, तुम्हाला कधी दिसणारही नाही. आणि असं म्हणून आता ती कॉल कट करून टाकते. कला इकडे प्रचंड घाबरलेली असते. कलाला काय करावं आणि काय नाही हे कळतच नसतं. तर कला आता पुन्हा ज्या फोनवरनं फोन आलेला असतो त्या फोनवर कॉल करते आणि त्या बाईला विचारते की आता जी फोनवर बोलत होती ती कुठे गेली. तेव्हा ती बाई सांगते की जो जुना पूल आहे तिकडे गेलीये. नैनाताई जुन्या पुलावर गेलीये म्हणजे नक्की काय करायला गेली असेल याचा अंदाज कलाला आता आलेला असतो. कला आता रात्रीच्या वेळी तशीच घराबाहेर पडते. परंतु ही सगळी गोष्ट अद्वैतने ऐकलेली असते आणि आता अद्वैतला ही गोष्ट समजलेली असते की नैना कुठे आहे हे कलाला माहितीये आणि नैनाला भेटण्यासाठीच कला जातीये. असं म्हटल्यावर आता अद्वैत देखील नैनाचा पाठलाग करू लागतो. तर तोपर्यंत नैना इकडे जुन्या पुलावर आलेली असते. तिला त्याच सगळ्या गोष्टी आठवत असतात. घरातून तिला हाकलून दिलेलं असतं आणि तिने राहुलच्या नादाला लागून एवढा मोठा निर्णय घेतलेला असतो आणि त्या राहुलनेच आज तिला सोडून दिलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि मनामध्ये ती आत्महत्या करण्याचा विचार करत असते. पुलाजवळ ती उभीच असते. त्याच वेळी आता तिथे कला येते. नैना पुलावरनं उडी मारणारच असते, तेवढ्यात तिथे कला आलेली असते आणि कला आता नैनाला साईडला ओढते. अद्वैत हे सगळं बघत असतो. तर कला नैनाला म्हणत असते की नैनाताई, अगं तू हे काय करतीयेस आणि असं काय झालंय की तुला आत्महत्या करायला लागतीये? नैना म्हणत असते की नाही कला, तू आता मला अजिबात वाचवायचं नाही, कारण तू मला वाचवावं ह्या लायकीचीच मी उरली नाहीये. नैना खूप रडत असते. नैना
आता कलाला बाजूला ढकलून देते आणि आता पुलावरनं उडी मारते। नैना आता पाण्यामध्ये पडलेली असते, तिला पोहताही येत नसतं आणि कसलाही विचार न करता आता कलाने देखील पुलावरनं उडी खाल्लेली असते आणि नैनाला वाचवण्यासाठी कला देखील आता पाण्यामध्ये पडलेली असते। नैनाला वाचवण्याचा पूर्ण ती प्रयत्न करत असते। अद्वैत तिथेच असतो। अद्वैतला कळतच नसतं की हे सगळं नक्की काय चाललंय। अद्वैत आता पुलाजवळ येतो आणि अद्वैत देखील पाण्यामध्ये उडी मारतो। अद्वैत आणि कला दोघंही मिळून आता नैनाला वाचवतात। नैनाचे प्राण तर गेलेले नसतात, परंतु नैना बेशुद्ध पडलेली असते। नैनाला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। अद्वैत आणि कला नैनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात। कला खूपच टेन्शन मध्ये असते। ती लगेचच संगीताला आणि बाबांना कॉल करते आणि घडलेली हकीकत सगळी सांगू लागते। तेही घाबरतात आणि ते लगेच हॉस्पिटलमध्ये येतात। सर्वजण रडत असतात। कला त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही नैनाताईला घराबाहेर काढू नका, मग तुम्ही का घराबाहेर काढलं? आणि ती काजलला विचारत असते की काजल, का घराबाहेर काढलं तुम्ही आणि कोणी काढलं? तेव्हा काजल आता खरंच सांगते की आईने आणि बाबांनी तिला घराबाहेर काढलं। तर कला त्यांच्यावर ओरडत असते की तुम्ही का काढलं तिला घराबाहेर? मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही तिला घराबाहेर काढू नका। अद्वैतला मात्र या गोष्टीचा वेगळाच डाऊट येत असतो। अद्वैतला असं वाटत असतं की नैनाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणजे नक्कीच कलामुळे केला असणार आणि कलासोबत भांडणं होऊन नैना या निर्णयापर्यंत पोहोचली की नैनाला सुसाईड करावं लागलं आणि ही जी काही गोष्ट झालीये या पाठीमागे नक्कीच कला असणार आहे। अद्वैतचा कलाबद्दलचा राग अजूनच वाढलेला असतो। तर अद्वैतने ही सगळी हकीकत त्याच्या आईला सांगितलेली असते, म्हणजे सरोजला सांगितलेली असते। तर सर्वजण जेव्हा जेवायला बसलेले असतात तेव्हा आबा सरोजला विचारत असतात की सरोज, अद्वैत कुठे दिसत नाही, अद्वैत कुठे? तेव्हा सरोज सांगते की अद्वैत हॉस्पिटलमध्ये। सर्वजण घाबरतात आणि म्हणतात की अद्वैत हॉस्पिटलमध्ये काय करतोय, त्याला काही झालंय का? तेव्हा सरोज सांगते की त्याला काही झालं नाहीये, ऍक्च्युली नैनाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि अद्वैतने तिला वाचवलंय। ही गोष्ट ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तिथे बसलेला राहुलला मात्र आता ठसकाच गेलेला असतो आणि सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आणि अद्वैतने तिला वाचवलंय। याचा अर्थ अद्वैत तिला नक्की विचारणार की तू कुठल्या मुलासोबत पळून गेली होती आणि तो मुलगा नक्की कोण होता, आणि जर का नैनाने माझं नाव घेतलं तर मग मात्र हा दिवस माझ्या या घरातला शेवटचा दिवस असणार आहे। राहुल आता प्रचंड घाबरलेला असतो आणि राहुल आता तसाच हॉस्पिटलमध्ये निघतो। त्याच वेळी नैना सुद्धा शुद्धीवर आलेली असते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की नैना सांगेल का राहुलचं नाव, की राहुल सोबतच ती पळून गेली होती आणि अद्वैतला कलाबद्दल जो गैरसमज झालाय तो दूर होईल का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असे जर ट्विस्ट एपिसोड तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद। तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही। आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे। त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।